परीक्षा पेपरफुटी प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता येते। सीबीआयनं रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या पी.व्ही. कुलकर्णीला अटक केली। मूळचा लातूरचा असणाऱ्या कुलकर्णीला पुण्यामधून अटक केली। कुलकर्णीला आज दिल्ली कोर्टमध्ये आता हजर करण्यात येते। यावेळी सीबीआय कुलकर्णीच्या कोठडीची मागणी करणार असल्याचं कळतंय। कुलकर्णी हा नीट पेपरफुटीचा मास्टर माइंड असल्याचं बोललं जातंय। एनडीएच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये तो सहभागी होता आणि त्याच्याकडे नीटची प्रश्नपत्रिका उपलब्ध होती। कुलकर्णीनं विद्यार्थ्यांकडून प्रश्न आणि उत्तरं पाठ करून घेतली असल्याची माहिती कळते। तर विद्यार्थ्यांना वहीत लिहून दिलेली प्रश्न आणि उत्तरं नीटच्या परीक्षेमध्ये हुबेहूब असल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं। तर या संदर्भात आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी घेतलेला एक आढावा पाहूया। पेपर फुटीचं पुणे कनेक्शन अखेर समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे या प्रकरणाला मास्टर माइंड जो म्हणून आता समोर आलेला आहे तो पी.व्ही. कुलकर्णी, त्यालाही पुण्यातनंच अटक केल्याची माहिती समोर येते। सीबीआयने स्वतःच्या त्यांच्या प्रश्नोत्तरामध्ये ही माहिती दिली। तसा तो मूळचा लातूरचा आहे, पण तिकडे त्याच्या त्या कॉलेजमधनं रिटायर झाल्यानंतर तो इकडे पुण्यात राहायला आला होता आणि तो NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्या पेपर सेट करतात हे सगळे नीटचे जीचे, त्याचा तो सदस्य होता आणि तो थोडक्यात पेपर सेटर होता आणि त्यानेच हे नीटचे प्रश्नपत्रिका लीक केल्याचा संशय सीबीआयला आहे। त्याच्या संपर्कात मग ती मनीषा वाघमारे आहे जी एजंट होती, नंतर तिकडलं अहिल्यानगरचा धनंजय लोखंडे आहे तोही एजंट होता, तो ॲडमिशन्स करून द्यायचा। म्हणजे थोडक्यात जी मुलं मिळून देणे पेपर प्रश्नपत्रिका ह्या मुलांपर्यंत देण्याचं काम ह्या धनंजय लोखंडे असेल किंवा ही मनीषा वाघमारे असेल किंवा मग हा पी.व्ही. कुलकर्णी असेल यांनी केल्याचा संशय सीबीआयला आहे। म्हणून त्याचं जे पुणे कनेक्शन आहे आणि लातूरचं खरं तर मूळ लातूर कनेक्शन आहे, कारण लातूरला हा बरीच वर्ष तिथं प्राध्यापक होता। अलीकडे तो पुण्यात आला होता, ते क्लासेस तिकडे लातूरला चालायचे, इथं तो क्लासेस नव्हता घेत, पण ऑनलाईन ह्या मुलांना त्यांनी प्रश्नपत्रिका दिल्याचं किंवा एका ठिकाणी ही सगळी त्यांना गोळा करून हे सगळे पेपर लीक केल्याचा संशय सीबीआयला आहे। म्हणून सीबीआयने त्यांना पुण्यातनं अटक केलेली आहे। नंतर ते मनीषा वाघमारेला अटक केलेली आहे, धनंजय लोखंडेला अटक केली। ही झाली पुणे आणि महाराष्ट्रातली कारवाई। नंतर तिकडे गुरुग्राम असेल, जयपूर असेल, इतर ठिकाणी आणखीन काही आरोपी धागेदोरे सापडत गेले सीबीआयने। असे टोटल 7 आरोपींना अटक केलेली आहे नीटच्या पेपर घोटाळ्या पेपर फुटी प्रकरणी आणि इतरही काही आरोपींचा शोध सुरू आहे। इतर ठिकाणी छापेमारी सुरू आहे। म्हणजे विशेष करून त्यातलं मेन सेंटर आहे नाशिक आहे, तिकडं अहिल्यानगर आहे, लातूर आहे आणि आता पुण्यातलं हे पी.व्ही. कुलकर्णी कनेक्शन समोर आल्यामुळं एकूणच सगळे इथले जे क्लासवाले आहेत पुण्यातले सगळे नीटवाले जीवाले हे सगळे पी.व्ही. कुलकर्णी हाच मास्टर माइंड असल्याचं सध्या तरी सीबीआयचा संशय आहे। म्हणून त्याच्या आजूबाजूला ही सगळी चौकशी होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे, सीबीआय ऑफिस।